जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी निर्माण केलेल्या क्षेत्रामध्ये आपण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला कल्पतरूच्या छायेखाली बसत असतो. दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित आपण बसत असतो आणि ज्ञानाचा भाग आपण समजावून घेत असतो की आपण नारायणपूरला आपण कशासाठी येतो आणि आल्यानंतर आपण काय करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या समजून घेत असतो. अण्णांनी आपल्याला वारंवार प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आपण ज्या माणसाच्या जन्माला आलो आहे त्या माणसाच्या जन्माचा हेतू काय आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला अण्णांनी दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण जे काही आपलं आयुष्य आहे ते आयुष्य सुखामध्ये, समाधानामध्ये, आनंदामध्ये जगतोय. परमेश्वराचं नामस्मरण करतोय, अण्णांचं भजन करतोय. त्या माध्यमातून आपण आपल्या जन्माला समजून घेतोय आणि आपल्या जन्माला समजून घेतल्यानंतर आपण हळूहळू आपण उद्धाराच्या दिशेने, उद्धाराच्या मार्गावर चालतोय आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतोय. असा ह्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे की आपण नारायणपूरला येतोय. मग नारायणपूरला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने भक्ती करावी, कशा पद्धतीने ज्ञान समजून घ्यावं. परमेश्वराला कुठल्याही चीज वस्तूची अपेक्षा नाही, तर परमेश्वराला आपल्याकडून अगाध असा विश्वास, श्रद्धा आणि भाव हा परमेश्वराला अर्पण केलं की तुमच्या जीवनाचं कल्याण झालंच म्हणून समजायचं. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून परमेश्वराला
कुठल्याही चीजवस्तूची अपेक्षा नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला जर कोणी सांगत असेल तर ते आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की परमेश्वर हा भावाचा भुकेलेला आहे, त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. म्हणून जर आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला संतांच्या मार्गदर्शनाने, संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला देवापर्यंत पोचता येतं. अन्यथा परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग संतांच्या शिवाय नाही. म्हणून आपल्याला सद्गुरू अण्णांच्या सारखे संत भेटले, महात्मे भेटले, गुरु भेटले. सर्व काही अण्णांच्या चरणावर आपण समर्पण करून आपण त्यांना लीन झालो, आपण त्यांना नतमस्तक झालो, म्हणून आपण त्यांच्या चरणाशी आहोत. हा जो भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण की जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला उद्धाराचा मार्ग दिसत नाही. म्हणून आपल्याला शरण जाण्यासाठी संत हे मार्ग दाखवत असतात. संतांच्या माध्यमातूनच आपल्याला भक्तीचा मार्ग दिसत असतो आणि भक्तीच्या मार्गामुळेच आपण परमेश्वरापर्यंत जाऊन पोचत असतो. म्हणून संतांशिवाय आपल्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होत नाहीत. एक वेळेस देव रागवला तरी हरकत नाही, संत त्यातून आपल्याला सुटकारा पाडू शकतात. परंतु संत रागवले तर परमेश्वरसुद्धा आपल्याला त्यातून बाहेर काढू शकत नाही. इतका संतांचा, आपल्या इतका गुरुचा इतका महात्म्य आहे, इतकं थोर आहे की देवापेक्षाही श्रेष्ठ संत आहेत. कारण की संतच आपल्याला त्यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवत असतात. म्हणून संतांची ताकद ही खूप काही मोठी आहे. संत नसतील तर आपल्याला भक्तीचा महिमा समजणार नाही, भक्तीचं ज्ञान आपल्याला समजणार नाही. म्हणून मार्गदर्शन हे गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला अण्णांनी दत्त महाराजांची भक्ती कशी करायची या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला अण्णांनी सांगितलं की तुम्ही नारायणपूरला येताय, मग नारायणपूरला आल्यानंतर श्रद्धाभाव आणि विश्वास त्या परमेश्वराला अर्पण करा, म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झालं म्हणून समजून जा. असा हा साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये अण्णांनी आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. भक्तीच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार सांगितलेल्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आणि अण्णा नेहमी सांगायचे की आपला आहार शुद्ध ठेवावा. आपल्या कुटुंबामध्ये एक जरी व्यक्ती नारायणपूरला येत असेल तरी हरकत नाही, सर्व कुटुंबाने नारायणपूरला यावं असं काही नाही. परंतु सर्व कुटुंबाने नारायणपूरशी एकरूप व्हावं, भक्तीशी एकरूप व्हावं, दत्त महाराजांशी एकरूप व्हावं. त्या माध्यमातून जर आपलं कुटुंब व्यवस्थित ठेवलं, शुद्ध शाकाहारी ठेवलं, योग्य विचाराचं जर ठेवलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने विचार घडून आपल्याला आपल्या जीवनाचा जो अर्थ आहे तो समजणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की आपण नारायणपूरला आल्यानंतर योग्य पद्धतीचा आपला आहार असावा, योग्य पद्धतीचे आपले विचार असावेत आणि योग्य पद्धतीचं आपलं राहणीमान असावं. या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस समजू त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण नारायणपूरला आल्याचं सार्थक होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यात की आपण नारायणपूरला जातोय. मग नारायणपूरला जातोय म्हटल्यानंतर फक्त जायचं नाही, तर आपण त्या गोष्टी समजून घ्यायच्यात की आपण नारायणपूरला गेल्यानंतर आचरणाला महत्त्व आहे. अण्णांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला तुमच्याकडे किती पैसा आहे याला महत्त्व नाही, तर तुम्ही कशा पद्धतीने राहताय, तुम्ही कशा पद्धतीने समाजात वागताय याला खूप महत्त्व आहे. पैशापेक्षा आपल्याला माणुसकीची श्रीमंती ही मोठी अण्णांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणून पैशापेक्षा माणुसकी ही खूप मोठी महत्त्वाची आहे. म्हणून माणुसकीने आपण माणसातील माणूस जागा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनाचं कार्य आहे ते व्यवस्थितपणाने ठाम राहून पक्का विश्वास ठेवून ज्या वेळेस आपण करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी समजणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या. आज आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस आहे म्हणून अमावस्या आहे, आषाढ अमावस्या आहे. आषाढ अमावस्याचं महात्म्य नाना समजूनच सांगतील, मी काय जास्त समजून सांगणार नाही. म्हणून बाकीचा भाग आता पुढच्या गोष्टी नाना सांगतील. आता भजन करूयात.
जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता आत्रेयानुसे सुता आत्रेय अनुसय सुता आत्रेयानुसे सुता आत्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता आत्रेयानुसे सुता आत्रेय अनुसय सुता आत्रेयानुसे सुता आत्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता आत्रेयानुसे सुता आत्रेय अनुसय सुता आत्रेयानुसे सुता आत्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसय सुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण 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 राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा आता एकदा अण्णांचं भजन करू नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 हे गुरु नारायण 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 श्री गुरु
नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण. आता बाकीचा भाग नाना समजून सांगतील. आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन, चारधामाचे विश्वकर्ते आणि ज्यांनी या नारायणाचं उभं केलं सर्व अण्णा महाराजांना वंदन करून या ठिकाणी त्यांना पहिले वंदन करून आपल्या कामाला चालू करू. आजचा गुरुवार आहे, आजच्या गुरुवारचं अन्नदान हे गुप्त अन्नदान आहे, म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखनं टाळ्याला आशीर्वाद द्यायचा. त्याप्रमाणे आपली पुढील पौर्णिमा जी आहे 9/8/2025 वार शनिवार रक्षाबंधन ही पौर्णिमा आपली शनिवारी आहे, 9 तारखेला आहे, म्हणून सर्वांनी अशी नोंद घ्यावी. आज महाराज आता म्हणले नाना बोलतील, बरोबर महाराजांनी ऐकलं पाहिजे आणि त्यांचे पुढं सांगते. आज काय आहे? आमोशा. आमोशा ती आमोशा कोणती आहे? गटारी नाही, गोलहरी पौर्णिमा आहे. गोहरी पौर्णिमा, दिव्याची आमुषा आणि गुरुपुष्य अमृत असा आजचा योग आहे. आजचा योग फार मोठा योग आहे आणि ह्या योगाच्या निमित्तानं गोलहरी का म्हणलेली आहे तर मांसाहार आजपासून उद्यापासून बंद. उद्या काय निघणार आहे? श्रावण मासे शुक्ल पक्षी आनंदी आनंद चोहीकडे हा श्रावण महिना उद्या निघणार आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य का करायचा? आषाढ महिन्यामध्ये पाऊस पडतो, जे प्राणी असतील, जे पक्षी असतील, ते मासे असतील, जे काय ते असतील मांसाहारी, ते किडे भक्षण करतात, काही भक्षण करतात, पावसा पाण्यामध्ये अनंत विष भक्षण करतात आणि ते विष आपण ज्या खातो आपला हृदयाचा रोग होतो.
म्हणून श्रावण महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये होण्याकरता श्रावण महिन्यामध्ये हे मांसाहार करीत नाहीत. खरं मोठं शास्त्र, त्याला शास्त्र आहे. माणसाला वाटतं अरे कशाला, ही गटार आमुष्या नाही, गलहरी आमुष्या आहे. हरी, इथून पुढं हरीची जागर करायचं आहे श्रावण मासाला. आणि ह्या दिवशी अशी आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवसाने आपण सर्वांनी जो आनंदाचा आनंद करणार आहोत, तो अण्णा महाराजांना वंदन करून असं सर्वांना शुद्ध विचार सुचावेत. आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरंच शुद्ध शाकाहारी होण्याची गरज आहे. मांसाहार तामशी आहे म्हणून वर्ज्य करायचा असतो, शाकाहारी व्हायचंय. अरे आमच्या शिष्यांची संपत्ती नाही, पण संतती मात्र 100% चांगली गॅरंटी देऊन सांगता. तुमच्या संपत्तीला काय करायचे, संतती चांगली पाहिजे. आणि संतांच्या संगतीशिवाय संगत चांगलीच नसते. संताशिवाय संत देवापर्यंत पोचता येत नाही. वकिलाशिवाय कोर्टात जाता येत नाही. तसं संताशिवाय देवापर्यंत जाता येत नाही. आणि अण्णा महाराज संत झाले आणि एवढं मोठं वकील, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती संत झाले म्हणजे जग जमा झालं आहे. हे जगाला पुण्य मिळतंय, जगाला आनंद मिळतोय. अरे आता हा नवीन वर्ग येतो, इथे कोणाचा आईबापासुद्धा ऐकत नाहीत, पण नारायणपूरला येऊन नटमस्तक होतात. का? शक्ती आहे इथं. ही शक्ती कोणाची आहे? दत्त महाराजांचे पती दत्त महाराज आणला कोणी? अण्णा महाराजांनी. 70 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. नारायणपूरचं क्षेत्र काय होतं? नारायणपूर पण पेठ होतं, पूर झालं, नारायणपूर झालं, क्षेत्र झालं. हे कुणी केलं? तर आमच्या अण्णा महाराजांनी केलं. संगत अण्णांनी सोडली नाही, दत्त महाराजांची संगत सोडलेली नाही. आणि त्या संगतीवर एवढा मोठा उभा राहतो. गुरुची संगत असते, गुरुच असलाच पाहिजे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय ज्ञान नाही. एक सद्गुरू होते. नियमाप्रमाणे पूर्वी काय होतं, लग्न झालं, मुलं झाली, नातवंड झाली की प्रपंच करून वनात जायचं. गुरु त्या असेल त्या ठिकाणी आश्रमामध्ये जायचं, अशी पोली प्रथा होती. मग त्यावेळेला तसाच एक विद्वान होते. प्रपंच झाला, मुलं झाली, नातवंड झाली, म्हणजे गुरुकडे गेले. आता गुरु सेवा करता करता त्याला काय करायचं, 4 आठवडे झाले, जरा घरी जाऊन येतो, जरा घरी जाऊन येतो. तर गुरु सांगायचे, अरे वेड्या, घरी तुझं काय गुंतलंय? सद्गुरू सारखा असता पाठी का, सद्गुरू सेवा कर, तुला बसला ना परमेश्वर इथं, तू काय असा करतोय वेड्यासारखा? नाही. सारखं ते डोक्यात 4-8 दिवस गेले, जाऊन यायचा परत, महाराज जाऊ का जरा घरी? अरे वेड्या, काय उतलं तुझं घरी? नाही, जायचं आहे म्हणला. आता ते सद्गुरूच सर्वांच्या नादी लागावं, सद्गुरूच्या नादी लागू नाही. हां, तुम्ही कोणाच्याही लागा, कशाच्याही नाद लागा, पण सद्गुरू हा सद्गुरू असतो. ज्यावेळेला तो कानमंत्र देतो, ती ताकद देतो, सुख दुःख हे सद्गुरूच वाचतात. ही मंडळी सुख कशामुळे आहेत? हे सर्वांचं सुख दुःख अण्णा महाराजांनी सोसलं आणि त्याचं दुःख त्यांना बघावं लागतं. तसं ते सद्गुरूंनी सांगितलं, हे बहादर का ऐकनात? ऐकलं म्हणले, जा तो घरी, घरी जा. जायचं तुला तर काय करायचं, आज्ञा दिली, घरी गेले. आता घरी गेल्यानंतर फक्त त्यांनी सांगितलं होतं, तुला तेवढा त्रास होईल ना, तेव्हा तुझ्या आईला सांग माझा दावा करायला. नाही नाही, मेल मला काय व्हायचं ना तुमच्या. अरे मी सांगतो एवढं ऐका जावं म्हणले. नाही नाही म्हणलं, तसं मी सांगतो एवढं ऐक, तुला त्रास होणार आहे आणि तू तेवढं आईला आठवण करायला सांग. हा घरी गेला, थोडा काळ गेला, आणि काळ गेल्याने काय केलं, गुरूंनी त्याचा आत्मा काढून घेतला. आता गुरूंनी आत्मा काढून घेतल्यानंतर ह्याचं काय राहिला, देहच राहिला. आता राहिला एकटाच. आता शेवटी देह आत्मा काढ राहिल्याचा मेला म्हणले. हलावलं चालावलं, हलाना चालाना बोबाड झाला, मेला 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 मेला. आता काय करायचं? झाली चर्चा चौकडं. चर्चा झाल्याच्या नंतर तेवढ्यात आईला आठवण झाली की तो म्हणला होता, संकट आलं तर गुरुला दावा कर. आता ह्याने ते गुरुचा दावा केला आईने. गुरु महाराज उभे राहिले, सगळा समाज जमलाय. 2 मिनटं सर्वांनी खाली बसता का? शिस्त मोडू नका मेहरबानी करून. दर्शना तुम्ही आलाय ना आज, आमुष्य आहे, जरा थोडं खाली बसा की थोडं. आता ते आईला आठवण झालं, सद्गुरू तेवढ्यामध्ये आले, समाज जमलेला होता. आता त्यांनी काय केलं,
स्वतःच्या ताकदीवर एक ग्लास घेतला आणि ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि त्याचा आत्मा त्यात घेतला. गुरुशक्ती असते ती. आत्मा त्यात घेतला आणि सांगितलं, सर्वांना सांगतो हे चांगले होते, सगळं ऐकतोय मी, आमके होते तमके होते. हा जर तुम्हाला लागत असेल ना, जो हा प्याल्यातला अमृत पिईल तो मरल आणि तो जिवंत होईल. आता बरं झालं का? आता म्हणले आता इतरा आता योग ह्या जणा योग बाहेर आला, योग सगळे निघून गेले. आता सगळे निघून गेल्याच्या नंतर कुणीच थांबाना, पाहुण्यावर अळे बी गेले. आता कोण आहे हो इथं कोण आहे? आता घरातलं कुटुंब राहिलं. नातवाला विचारलं, मला काय करायचे, माझा आज आहे, माझा आईबाप येतं आणि तुम्ही सांगताय मला. म्हणला नातू बाजूला झालं. आता नातू बाजूला असेल तर आता राहिलं म्हणले कोणाला, मुलाला इसरा. मुलगा म्हणला आता बरोबर आहे, पण आता ह्यांचं काय करू, हा पांजण पोळ माझा, ह्याला कोणी सांभाळणार म्हणला. आता काय करायचं? बरं झालं म्हणले. आता बापाला इसरा, वडिलाला. वडील म्हणला एकटाच आहे, मला दुसरा बी आहे, आणि मी ह्यांचं काय प्रपंचाचं काय करू म्हणला. इथं आता हे झालं कधी अवघड प्रश्न. आता राहिली आई. आई म्हणली आता मला या तेच माझ्या नवऱ्याला कोणी म्हातारपणी कसं काय करू म्हणले महाराज. आता राहिली बायको. बायकोला विचारलं कसं काय म्हणले तुमचं बरोबर आहे महाराज, नवऱ्याकरता गेलं पाहिजे, सती गेलं पाहिजे, पण एका पायी दोन आहेत. हे दोन आहेत, ह्यांचं काय करू? 3 आत्मे जातील, माझ्या पोटात 2 आहेत आणि 3 आत्मे जातील, याचं कसं काय करू? नाही विचार करावा लागतोय ना म्हणले. हे सगळं ऐकतोय तो, गुरु सांगतात. आणि मग गुरु काय म्हणले माहिती का? आता मी हे घेऊ का? वा 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 म्हणले सर्वांनी घ्या. महाराज म्हणले घ्या तुम्ही घ्या. सगळ्या म्हणले का तर गुरु सद्गुरूने घेतला जिवंत होईल, म्हणजे तो मी याला पाहिजे. कोण? सद्गुरू मी याला पाहिजे. पण सद्गुरू असतो तो. आता म्हणले ह्याला उठवू का? नाही म्हणले मग तुम्ही घ्या ना, त्याला कशाला उठावता, मग तो कसा जगल, तो कसा उठल? गुरूंनी ते गुरुमंत्र मारलेलं घेतला, त्याचा आत्मा घेतला आणि त्याला पाजला, ते उठून बसला. आणि मग मला अरे जगात कुणीच नाही म्हणलं, कुणी कोणाचं नाही. अरे म्हणला मला चूक झाली, सद्गुरू तुम्हाला मी सोडणार नाही. तसं हे प्रत्येकाचं आहे. तुम्हाला वाटतंय माझं काही नाही तुमच्याकडं, जाताना कोणी जात नाही. आता टेरेकोट घाला, टिरलिंग घाला, सूट घाला, बूट घाला, जाताना 5 मीटर पातळ कापड वापरते. बघा ना तुम्ही किती जहागिरी कामा, फुगिरी कामा, तुम्ही काही कामा, तुम्ही केवढ्याशे कोटीच्या गाड्या आता निघाल्यात, 5-5 कोटीच्या गाड्या. कोणाला गाडीत नेलं हो, त्याला तडक्यावच नेत्यात. 4 खांदकरी एक गाडगं धरी चालला तिकडं पुढं. हां सांगा ना तुम्ही, बंगले बांधा, घरं बांधा, कोणच्याला आज जाऊन घरात काय म्हणला का माझ्या घरातच आंघोळ घाला म्हणून बाहेर घाला की. अरे माणसाची परिस्थिती. आणि किती बंगले बांधले तरी मुक्काम तुमचा कुठं स्मशानात आहे. अरे कशा करता करतोय? नामस्मरण कर, गुरुचं स्मरण कर, देवाची भक्ती कर. तुझा बँक बॅलन्स पुण्याचा वाढला ना, तुला मोक्ष मिळण्याकरता गुरुच काम, सद्गुरू साधित करतात. सद्गुरू सारिका असता पाठीरका, इतरांचा कोण के राजियाची कांता काय भेक, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू बैसला. हा कल्पतरू अण्णाभाई लावलेला आहे. आणि त्या खाली तुम्ही सर्वजण बसताय, तुमचं कल्याण झालं 100% राहणार नाही. आता महाराजांनी सांगितलं बरोबर आहे. त्याला अण्णा महाराजांची शिस्तच होती 2 गोष्टी, मांसाहार करू नका, देवदोरुष्य करू नका, व्यसनाधीन जाऊ नका. दत्त महाराज जे आलेत त्या प्रत्येकाला अनुभवाला मग नारायणपूरला येतात. या ताई माई अक्का असतील सर्वच येतात. काय येतात? त्यांना अनुभव आहे. तसा प्रत्येकाला सांगण्यासारखा शिकार आहे. आजच्या अमावस्येच्या निमित्तानं, आज गुरुपुष्य अमृत या निमित्तानं सर्वांना वंदन करतो. चांगलं असेल तर घ्या, वाईट असेल सोडून द्या. आमच्याकडं आमचं काही म्हणणं नाही. आम्ही काय महाराज बिराज नाही, पण आम्ही आज नाही. महाराज म्हणले थोडं मार्गदर्शन, थोडं मार्गदर्शन केलं. धन्यवाद देतो. आरती होईल, सर्व मागे अशी नोंद घ्या.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नोरवे पूर्वी प्रेम कृपा जयांची सर्वांगी सुंदर कंठे जळखे मा